आहे, कोणी वैद्यकीय क्षेत्रात आपलं योगदान देते आहे, तर कोणी पत्रकार क्षेत्रात आपलं योगदान देते आहे. अशा सगळ्या स्तरातल्या मैत्रिणींना इथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची सुद्धा नव्याने इथे ओळख होणार आहे. तत्पूर्वी आमचीच एक मैत्रीण पूजा मोहिते यांचं इथे मी मनस्वी शब्दसुमनाने स्वागत करते. पूजा मोहिते ह्या आपल्या सगळ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने एक खूप महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत की त्यांनी आपलं कार्य आणि वर्ल्ड बँक याबद्दल थोडक्यात माहिती इथे द्यावी. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया पूजा मोहिते यांचं. मी पूजा मोहिते, वर्ल्ड बँक या नावाने तर मॅडमनी माझी ओळख केलेलीच आहे. आणि पॅड घेता येत नाही तर ते पॅड आपण त्याच्याबद्दल मी सांगणार होते की पॅडच्या बद्दल जशी की हवीच माहिती तुम्हाला सगळ्या लहान मुलांना आपण नवी घालतो त्या पद्धतीमध्ये मी मुलींसाठी इथे पॅड बनवलेले आहे. तर तुमच्यासाठी मी सगळ्यांसाठी इथे पॅडही आणलेले आहेत. तुम्ही जाताना ते पॅड माझ्याकडनं फ्रीमध्ये घेऊन जाऊ शकता, तुमच्या घरी ते यूज करू शकता. आणि याच्या संदर्भात कुठलीही माहिती लागली तर माझं त्या पॅडवर कार्ड आहे. तर मान्यवरांनी, माझ्या सर्व मैत्रिणी, मी यावर्षी नवीनच जुळलेली आहे नागयात्रेला आणि हे एक चांगलं व्यासपीठ आहे. माझं नाव उमा ललित वक्ते आहे. मी गेली जवळपास 5 वर्ष झाले मसाले बनवते. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मसाले तर सगळेच जण बनवते, पण तुमच्या मसाल्यांमध्ये काय नाविन्य आहे? कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी काहीतरी नाविन्य हवं. तर मी पारंपरिक पद्धतीने माझ्याकडे कांडप आहे. मी जवळपास पहिले स्वतः छोट्याशा घरातूनच स्टार्ट केलं, पण जसं जसं लोकांना माझ्या मसाल्यांची चव कळायला लागली आणि माझ्या मसाल्यांचं वैशिष्ट्य असं आहे की मी पारंपरिक पद्धतीने बनवते आणि माझ्या प्रत्येक मसाल्यांमध्ये मी 14 प्रकारचे मसाले बनवते. त्याच्यामध्ये गरम मसाला, कांदा लसूण मसाला, किचन किंग वगैरे सगळं काही आहे. आणि हेल्थच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल कसे उपयोगी आहेत, तर माझ्या प्रत्येक मसाल्यांमध्ये कढीपत्ता, सोप, ओवा हे सगळं काही असतं की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ॲसिडिटीचा त्रास होऊ नये. आणि सगळे असे उत्तम मसाले आहेत. तर प्रत्येकाने माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी होम डिलिव्हरी पण देते आणि नक्कीच तुमच्या ऑर्डर्स वगैरे ज्याही काही असतील त्या पूर्ण करेल. थँक्यू. शारदा बियाणी मॅम ज्या LRTला आपल्या शिक्षणदानाचं काम करतात आणि अनेक उपाधींनी त्या नटलेल्या आहेत आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आज तुमच्यासारख्या मैत्रिणींसोबत बोलण्यासाठी इथं आलेलं आहे. त्याचबरोबर स्वप्नाताईला सुद्धा आपण आपल्या मैत्रिणीप्रमाणेच वावरताना बघतो, पण स्वप्नाताईचा विषय जर का आपण समजून घेतला तर स्वप्नाताई विशेषतः काम करते आहे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयासाठी. आपण बघतो की साधारण जीवनमान जगत असताना खूप लहान लहान गोष्टींमध्ये अंधश्रद्धा आपल्या आयुष्याचा भाग कधी बनली हे आपल्याला सुद्धा कळलं नाही. अगदी रोज साधीशी गोष्ट आहे. आजही अनेक महिला मांजर आडवी गेली तर थोड्या वेळेसाठी का होईना पण थांबतात. लहानपणापासून मनात भीती म्हणा, परंपरा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, पण आपल्या प्रत्येकीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि आपण 2 मिनिटं का होईना तिथे थांबून जातो. पण अशाच लहान लहान अंधश्रद्धेचं रूपांतर किती भयंकर वास्तवात झालेलं आहे याचे चटके स्वप्नाताई अनेक प्रकरणातून उलगडून दाखवत असते. आणि त्यातलंच एक ज्वलंत उदाहरण ते म्हणजे खराब प्रकरण आपण सगळेजण अनुभवतो आहोत की साध्याशा आपल्या कुटुंबात येणाऱ्या रोजच्या अडचणींचा कोणी बुवाबाजीच्या निमित्तानं आपला कसा गैरवापर करून घेऊ शकतो यासाठी आपण सजग असणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आज विशेषतः स्वप्नाताईला मी इथे आमंत्रित केलं की त्या निमित्ताने का होईना पण अंधश्रद्धेचा छोटासा पडदा आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून हटवला गेला तर आयुष्य किती सुंदर आहे ती आपल्याला सांगू शकते. त्याचबरोबर माननीय बोर्डेताई आपल्यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण ती विनंती करते शारदा मॅम यांना की त्यांनी आलेल्या सगळ्या मैत्रिणींना प्रोत्साहित करावं आणि तुमच्या संवादाने सुरुवात करूया. के काम, रिश्तेदारों के काम, मन के काम, बेमन से किए हुए काम, कोई काम नहीं उसका भी एक काम, किसी को खुश करने के लिए किए गए काम, सारे काम 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 काम। अंतिम समय में अगर वह मृत्यु शैया पर आ गई, जब उसको कोई भी नहीं बोलता है कि ये काम कर, कोई भी नहीं बोलता है कि अरे तुमने ये काम बाकी रख दिया, तब भी वो यही सोचती होगी अरे कुछ काम और कर लेती तो अच्छा होता। लोग क्या कहेंगे, कुछ काम निपटा के नहीं गई, काम काम काम।
उतार चढ़ाव आते, ऐसा नहीं है। मैं आज यहाँ जो खड़ी हूँ बहुत संघर्षों के बाद खड़ी हूँ। हम मारवाड़ी समाज में पैदा हुई औरतें, हमको नौकरी करने नहीं दिया जाता था, घूंघट लेकर रहने के लिए कहा जाता था। जोरदार टाळ्यांनी सहभागी आणि स्वागत करूया बोर्डे ताई. त्यांनी मला प्रश्न केला होता की क्या तुम्हारी आपकी औरतें वो जेंट्स जैसा धोती जैसे कपडे पहनती है. तर मी म्हटलं होतं की बाबा रे आम्ही शिवकन्या आहोत, कारण आपल्या आया लुगडं नेसायच्या, माहीत असेल नऊवारी नेसायच्या, नेसतात अजूनही बऱ्याच नेसतात. म्हटलं बाबा रे आम्ही शिवकन्या आहोत. आमच्याकडील विदर्भातील महिलांना किंवा महाराष्ट्रातील महिलांना घोड्यावर टाकून फटका फिरवता यायलाच पाहिजे, हे शिक्षणच आम्हाला आमच्या माऊलीने दिलं. तिला तर डोहाळेच ते लागले होते. त्याच्यामुळे आपण आपल्याला मुरड घालून ठेवलं की आपलं जगणं देखणं होऊ शकतं, एवढं नक्कीच आहे. कारण आपण कुठेच कमी नाहीये, कुठेच नाही. आदमी को औरत की ताकत का अंदाजा उसी वक्त लगा लेना चाहिए. आदमी को औरत की ताकत का अंदाजा उसी वक्त लगा लेना चाहिए जब ये उसे देखने फौज लेके जाता है और वो शेरनी उधर से अकेली चली जाती है. अरे कुठेच घाबरत नाही आपण, एकटं येतो कुठल्या कुठे मायबापाला सोडून. सगळ्यांना येण्याचा आग्रह यासाठी असतो की ज्याप्रमाणे तू सांगितलं की करंजीला मुरड घातली की आयुष्य, तसंच आयुष्याला मुरड घातली तर आयुष्य फार सुंदर होतं. आणि तुमच्यासारखी मोठी ताई आमचे कान ओढायसाठी इथं उपस्थित असली तर कदाचित आमचंही आयुष्य तुमच्यासारखंच यशस्वी होईल. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला गरजेचं असतं. आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा तेच आहे. आज समोर बसलेल्या जितकेही काही आमच्या मैत्रिणी आहे, वर्षभर रोज कोणत्या ना कोणत्या निमित्तानं हे आमच्या सहकारी असतात. आम्हाला कुठेतरी त्यांची मदत मिळत असते. तुमच्या माझ्यासारख्या ज्या सगळ्या जणी सतत बाहेर कार्यरत असणाऱ्या महिला आहेत, यातल्या कितीतरी जणी अशा आहेत की आपलं काम सोपं करून टाकतात. आता यातली रजनीताई जर बघितली तर रजनीताई आम्हाला 15-16 प्रकारच्या पुरणपोळ्या कधीही खाऊ घालू शकते. मग इतकं बिनधास्त आहे की मी कधी कधी पुरण घरी टाकूनच बघितलं नाही. रजनीताईला फोन केला की पुरणपोळी घरी येऊन जाते. म्हणजे बघा, लहान लहान गोष्टीतून आपलं आयुष्य सुकर करणाऱ्या ह्या मैत्रिणी आहे. आणि मग त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असावी म्हणून हा एक छोटेखानी कार्यक्रम. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का. म्हणजे माणूस म्हणून घेण्यासाठी विद्येची किती गरज आहे हे सांगणाऱ्या आणि जिने मला आत्मभान दिलं, जिच्यामुळे आपण सर्व आहोत, त्या सावित्रीबाईला वंदन करते. त्यागमूर्ती रमाई यांना वंदन करते. अहल्याबाई, कुशल प्रशासक ज्यांना आपण म्हणतो, ते समुद्र सपाटीला पण जाऊन आलेले आहेत. राष्ट्रपती झालो, पंतप्रधान झालो, सगळं. पण एक इतकी वाईट वाटते मला की आपण विज्ञानही शिकलेलं आहे, सकाळपासून त्या विज्ञानाचा उपयोग घेतो आपण करून, पण वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्वीकारलेला नाही. या मान्यवर आहेत या तिघींच्या हस्ते आपण आपल्या महानायकांना पुष्पार्पण करून आपल्या सत्कार सोहळ्याला सुरुवात करूया. विनंती करते प्राध्यापिका शारदा बियाणी मॅडम, त्यानंतर मान्य स्वप्नाताई लांडे आणि जोरदार टाळ्यांनी या सन्मानामध्ये सहभागी होऊन जाऊया. असंख्य पिढ्यानपिढ्या वारसा आणि विचारांचा आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ह्या महानायिका, त्यांना त्यांचेच विचार घेऊन आज आपली पिढी घडते आहे. यांचे विचार फक्त स्त्री आणि पुरुष नाही तर सर्वार्थाने सगळ्या समाजाला एक दिशा देतात आणि त्या दिशेप्रमाणे आपलं प्रत्येकाचं आयुष्य घडत असतं. त्या महानायिकांना आपण वंदन करूया. हा सन्मान त्यांना द्यावा आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या सन्मानामध्ये सहभागी व्हावं. शिक्षण घेण्यासाठी महिलांना खूप कस लागतो, तर नीता मदनकर यांचा सन्मान इथे होते स्वप्नाताई लांडे यांच्या हस्ते. आणि त्यांच्या जेवण देतात आणि जे मुलं घरापासून वेगळे राहतात त्या मुलांसाठी हा त्यांची घरगुती मेस खूप काम करते
तिला द्यावा. इन महिलाओं ने अपने कार्य में ऊंची गठाई है. उन महिलाओं का सम्मान करने का ये कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया है. इस कार्यक्रम में अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के निरीक्षक तथा सम्मानीय नेता जी राजू रुद्रा जी यहाँ पे आए हैं. उनका पूजा ताई काफ़ी बढ़ावा देते हुए कार्य करती है. मैं उनके कार्य को शुभकामनाएं देता हूँ और राजू रुद्रा साहब से विनती करता हूँ कि वो हमारे महिलाओं के आंध्र प्रदेश का भी संगठन के बारे में बताएं, जिस माध्यम से हमें कुछ प्रेरणा मिले. इतना कहते हुए मैं अपने 2 लफ्ज़ खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं सबसे पहले तो पूजा ताई को बहुत बहुत बधाई देता हूँ. हमारे कार्य को देख के हमारा सबका कांग्रेस वालों का सीना चौड़ा होता है कि तुम तो हो. तुमने साथ में अकोला से ऐसी टीम जो जुड़ाई है, जो मेरे सामने जो लोग बैठे हैं कि हर क्षेत्र के अंदर एक कारोबार करते हैं. मेरी बहू सामने बैठी है. तो ये ऐसे लोग हैं जो पूरे समाज के अंदर और समाज की पूरी नस पहचानते हैं. क्या ज़रूरत है अपने घरों के काम को छोड़कर परिवार को पालना, बच्चों की एजुकेशन की तरफ ध्यान देना, अपने पति की इच्छाओं का ख्याल रखना और उसके बाद में समाज की बुराई के लिए आवाज़ उठाना. ये आप में बहुत बड़ी ताकत है. मैं आप सबको दिल से सलाम करता हूँ. आपके भविष्य के लिए शुभकामना देता हूँ और मैं इस शहर का आमदार हूँ. इस नाते मैं आपको वादा करता हूँ कि जब भी आपको मेरी कोई ज़रूरत पड़े तो मैं आधी रात को आपके साथ में खड़ा हूँ. आप अविनाश देशमुख साहब जो हमेशा एक नए नए टैलेंट को मौका देते हैं, मैं अविनाश देशमुख साहब का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि ऐसा व्यक्ति मत हो जिसने हमेशा समाज के उन घटकों को सामने लाया जिन लोगों ने समाज के प्रति जरा सी भी हमदर्दी रखी है. बैलेंस करना, बाहर में आके आप एक्टिविटी करना, खासकर पॉलिटिक्स में काम करना उतना आसान नहीं. तो भी आप सभी लोग जो भी आपका रिस्पॉन्सिबिलिटीज है वो देख के फिर आके कांग्रेस पार्टी के लिए आपका कीमती समय दे रहे, उसके लिए आप सभी लोगों का मेरा हार्दिक प्रणाम करती है. आज़ादी होने के बाद भी कांग्रेस पार्टी ने महिलाओं के लिए, नारी शक्ति को आगे बढ़ाने के लिए बहुत प्रयास किया था. इंदिरा जी के जैसा नेता सारे विश्व में आयरन लेडी बोलते थे. अगर एक बार डिसीजन लिया तो एक देश को छोड़कर सेकेंड वर्ल्ड वॉर के बाद में इस दुनिया में एक नया देश को जोड़ा, बांग्लादेश को. वो सिर्फ और सिर्फ दूसरा पॉलिटिकल पोजीशंस में भी खासकर सोनिया जी और राहुल जी चाहते ज़्यादा से ज़्यादा महिला लोगों को रिजर्वेशन में कांग्रेस पार्टी में लाने के लिए. लोकसभा स्पीकर कांग्रेस पार्टी ने मीरा कुमारी जी को बनाया, प्रतिभा राय पाटिल जी को प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनाया. कैबिनेट में बहुत सारे लोगों को हमने केंद्रीय मंत्रिमंडल में लिया था. मुख्यमंत्री तक जैसा उड़ीसा में नंदिनी छत्रपति जी बोल के और देशमुख जी जो पीछे रह के सब कुछ आपको जो कुछ भी चाहिए वो सब कुछ अरेंज करके आपको मोटिवेट करके आपको एनकरेज कर रहे, उसके लिए भाई साहब को भी मेरा हार्दिक धन्यवाद.